नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहोत लोणावळा सकाळी सकाळी उठून. आय नो व्हेरी गो टू प्लेस आहे, बट आम्ही जिकडे चाललो आहे ती प्रॉपर्टी खूप छान आणि सुंदर आहे, बघण्यासारखी आहे. सो स्टे ट्यून. त्यानंतर आम्ही गेलो थोडासा नाश्ता करायला. छानपैकी नाश्ता केला करता जो काही आम्ही व्ह्यू एन्जॉय केला तो बघण्यासारखा होता. तुम्ही समोर बघू शकता किती छान असा व्ह्यू आहे. खूप फ्रेश वाटत होतं आणि नाश्ता करता करता अशा व्ह्यूसोबत एन्जॉय करणं म्हणजे खूप आल्हाददायक वाटत होतं आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो आणि थोडंसं काही सिनेमॅटिक शॉट्स घेतले, थोडासा एन्जॉय केला. प्रॉपर्टी थोडीशी फिरलो, थोडंसं जाऊन इकडे तिकडे टेहाळणी केली आणि अशा प्रकारचे काही आम्ही सिनेमॅटिक शॉट एन्जॉय केले. थोडेफार फोटोज व्हिडिओज घेतले, थोडी प्रॉपर्टी फिरलो. ही 3rd फ्लोअरला होते. काही थोडेसे मम्मी पप्पांचे आणि शिवालीचे फोटो काढले. अशा प्रकारे आम्ही आलो आहे या प्रॉपर्टीमध्ये. सांगितल्याप्रमाणे प्रॉपर्टी खूप छान आणि सुंदर मेंटेन केलेली आहे, अप्रतिम आहे. व्ह्यूसुद्धा एक चांगला आम्ही ठेवलेला आहे, तो तुम्हाला सगळ्यांना दाखवू. अशा प्रकारचं हे आमच्याकडे राहण्याचं काही थोडंफार म्हणजे असं सोय केलेली आहे. इथे रूम्स आहेत, बरेचसे छोटे छोटे कॉटेजेस आहेत. प्रत्येकाला एक वेगळं युनिक असं नाव दिलेलं आहे. आमची रूम ही थोडीशी अजून खाली आहे. आम्ही निघालो आहे आता थोडंसं प्रॉपर्टीची आजूबाजूची जरा पडताळणी करायला. आमची रूम आहे, सँक्टम नाव आहे. छान अशी प्रॉपर्टी आहे. आजूबाजूला व्यवस्थित मस्त झाडं वगैरे आहेत. खूप मेंटेन ठेवलेलं आहे. तुम्ही जरा जास्त बोलायला लागलात तिकडे व्लॉगमध्ये आल्यापासून. लग्न झाल्यापासून जास्त बोलायला लागले. झाडं बघ किती छान आहेत. हो, सुंदर एकदम. अरे इकडे बघा, तुम्ही यूट्यूबवर येणार आहात सगळे. से हाय. हाय हाय हॅलो चलो. ए माणूस बसलाय बघ. अशा प्रकारे एक छोटासा नेचर ट्रेल टाईप आहे. खूप अप्रतिम आहे. झाडांनी पूर्णपणे सगळ्या साईडने बाजूने भरलेला. ब्रिज बघ. नाही, प्रॉपर्टी खूप खरंच छान आहे. इथे पावसातून पाणी साचत असेल. हा एक छोटासा एक वॉटरफॉल काइंड ऑफ बनवलेला आहे. खूप छान आहे. पावसाळ्यात तर म्हणजे व्ह्यू बघण्यासारखा असेल. खूप अप्रतिम आहे. तर ही जी प्रॉपर्टी आहे ती आम्हाला शिवालीच्या ऑफिस थ्रू आम्ही बुक केलेली आहे. असं काही पर्सनल विजिट्स असे काही पर्सनल विजिट्स वगैरे आय गेस अलाउड नाही आहेत.
सो ते ऑफिस थ्रू बुकिंग आहेत, त्यामुळे आम्हाला हा एक्सपिरियन्स करायला मिळतो आहे. आणि छान असे छोटे छोटे असे काही म्हणजे प्लेसेस बनवले आहेत वेअर यू कॅन सीट, कॅन जस्ट रिलॅक्स अँड थोडं सुदिंग टाईप क्लायमेट आहे. आपली एंट्री वेगळी होती. दुपारी झोपणार तर उठणार ना. हे झाड तर हा एक काहीतरी क्लब सॉर्ट ऑफ प्लेस आहे, जिकडे असं छानसं सुंदर व्ह्यू वगैरे आपण एन्जॉय करू शकतो. अशा सिटिंग चेअर्स वगैरे दिलेल्या आहेत. हे सगळ्यात फेवरेट जागा स्विमिंग पूल, इन्फिनिटी पूल टाईप थोडासा आहे हा. क्लिनलीनेस पण मेंटेन आहे बऱ्यापैकी. हे जकुझी आहे, चालू आहे की नाही माहिती नाही, थोडं क्लिनिंग वगैरे चाललेलं आहे त्या लोकांचं. छान आहे पण पूलसुद्धा. ही आहे जिम, खूप वेल मेंटेन्ड आहे. बऱ्याच मशिनरी आहेत, स्क्वॉट मशीन आहे, चेस्ट प्रेस आहे, लॅट पुल डाऊन आहे. आणि हे बघा यांचं बघा काय चाललं आहे. आयुष्यात कधी गेले काय का तू जिमला? हां, 2.5 किलोची प्लेट ओळखता येते का तुला? खूप छान आहे जिम. आणि ह्याचं स्पेशलिटी आहे की इथे बऱ्याच स्टील प्लेट्स आहेत, विच इज त्याची क्वालिटी खूप चांगली मेंटेन केली आहे. ही चेस्ट प्रेस आहे. मॅडमचं बघा काय चाललेलं आहे. एका दिवसात कमी नाही होणार आहेस तू? त्याला कन्सिस्टन्सी बोलतात. अच्छा, गॉगल घालून ट्रेडमिल, वा नवीन प्रकार. जस्ट आम्ही थोडं फिरून आलो, फ्रेश झालो आणि आता आम्ही चाललो आहे जेवायला. मस्तपैकी फिश आहे. सकाळीच मेनूमध्ये मी येताना विचारून आलेलो. नाश्ता खूप सुंदर होता. सो जेवणाचे पण एक्सपेक्टेशन तसेच आहेत आणि फिश असल्यामुळे सगळेजण आम्ही खुश आहोत. सो आम्ही चालले आहोत फिश खायला. हे आहे त्यांचं किचन, राईस बोलच्या नावाने. सो किचनसुद्धा खूप छान नीटली मेंटेन्ड आहे. अशा प्रकारचं आहे, फुल्ली AC आहे, विच इज व्हेरी वेल मेंटेन्ड. आणि बरेच मेन्यू आहेत आता सध्या बघू. अशा प्रकारे हा पूर्ण सेटअप आहे. सगळ्यांचं मस्तपैकी दाबून जेवण झालेलं आहे. अशा प्रकारे जेवण झाल्यानंतर असा हा व्ह्यू. रावस, चिकन, नंतर गाजरचा हलवा. अजून काय पाहिजे आयुष्यात? समोर झाडं, डोंगर, सगळं एकदम ओकेमध्ये आहे आमचं. पण छान होतं फिश, खूप मस्त बनवलेलं. तुला आवडला की नाही? आवडलं. तुला? सुंदर. तुम्हाला? पप्पांच्या पोटावरनं तर कळतं. हां, तुमचं पोट बघा. किती खाल्लात नान खरं सांगा? 4-5 तरी? 6 आणि 2 वाट्या गाजरचा हलवा ना? आणि रावस किती? 2 पीस. अरे वा, मजा आहे तुमची. चिकन 2 प्लेट 2 वाट्या. चांगलं आहे, चांगलं आहे. सो आम्ही आता बसलो आहे, असाच व्ह्यू वगैरे जरा बघतो आहे छान असा. थंडगार हवा सुटली आहे. काय बोललीस? थंडगार हवा सुटली आहे. ही थंड हवा लागते का तुला? मुंबईपेक्षा
अच्छा हां ॲक्च्युली मुंबईपेक्षा वातावरण खूप खरोखर प्लेझेंट आहे. म्हणजे लिटरली जेव्हा लोणावळ्याला आलो तेव्हाच असं फील झालं म्हणजे उतरल्या हां मुंबईचा घाम गेला ॲक्च्युली. सो नाही खरोखर टेम्परेचर आणि क्लायमेट खूप प्लेझेंट आहे, प्रश्नच नाही आहे. आणि म्हणजे इथे आल्यानंतर तर सगळंच विसरल्यासारखं झालेलं आहे. एक मिनिट आपण एक हा व्ह्यू बघूया. खाली जेवण झालं आम्ही थोडं खाली गेलो, तिथे एक छोटासा वॉटरफॉल होता. सो छान असे काही फोटो क्लिक्स केले माझ्या आणि शिवालीचे. तर आता झाली आहे आमची वामकुक्षी, थोडी दुपारची झोप. रावस खाल्लेला त्यामुळे जो काय सगळ्यांच्या अंगावर रावस आलेला आहे. मस्तपैकी आम्ही झोपलेलो आहे दाबून. काय झोप आली बाई खरोखर ना. तुम्हाला आली का झोप? सगळ्यांना खरोखर झोप चांगली लागली, मजा आली. आणि आपण अशा व्ह्यू पॉईंटला येऊन जर सूर्योदय नाही सूर्यास्त नाही बघितला तर आम्ही आता चाललो आहे सनसेट पॉईंटला आणि थोडेफार फोटोज काढू. सगळे मस्तपैकी ड्रेसअप झालेले आहेत. सो थोडे मम्मीने सुद्धा वन पीस घातलेला आहे, शिवालीने सुद्धा वन पीस फ्रॉक घातलेला आहे. जगा जगा. सो आता आम्ही जाऊ, थोडे फोटोज काढू, थोडे छान छान फोटोज क्लिक करून मस्तपैकी सनसेटची मजा घेऊ आणि तुम्हाला सुद्धा काही चांगले व्ह्यूज दाखवू. स्टे ट्यून. जो आम्ही व्ह्यू बघायला आलो होतो, सो अशा प्रकारचा एक व्ह्यू पॉईंट आहे. आम्ही जिथे बसलेलो आहे इथून एक मस्त असा सूर्यास्त दिसतो आहे. अप्रतिम आहे, खूप सुदिंग वाटतं आहे. आणि बसायलासुद्धा मस्तपैकी अशी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. हा व्ह्यू बघा, तुम्हाला एकदा सगळ्यांना दाखवतो. नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द डे 2. गुड मॉर्निंग. ॲक्च्युली हा गुड मॉर्निंग नाही आहे, हा गुड आफ्टरनूनच आहे. कारण मी आणि शिवाली आम्ही दोघंही नाश्त्याला नाही गेलो. काल रात्री भरपूर जेवलेलो, तर बोललो आज डिरेक्टली स्ट्रेट अवे आपण लंचलाच जाऊ. मम्मी पप्पा फक्त आय गेस नाश्ता करून आलेले आहेत आणि आम्ही आता चाललेलो आहे परत आमच्या फेवरेट प्लेसवरती. संडे आहे, सो आजसुद्धा काहीतरी नवीन मस्त छान जेवण असण्याची अपेक्षा आहे. सो आम्ही आता निघालेलो आहे. ऑलमोस्ट 1 वाजून गेलेला आहे. चढण आहे ना भरपूर. हो भरपूर चढण आहे. तेच भूक वाटते. मग तू काय जेवणार आज? व्हेज का? तू नॉनव्हेज नको खाऊ? हां
मग संडे तर काय झालं? नॉनव्हेजच खायचं असतं सगळ्यांना, एकदा तो अपमान होतो. हे असे आणि यांना विगन बनायचं आहे. आम्हाला व्हिगन बनायचं नव्हतं. सो हा एक असा छानसा व्ह्यू कालचाच. प्रॉपर्टी काहीतरीच मस्त आहे ना. वी आर जस्ट इन लव्ह विथ दिस. काय काय? हो, तो पावसात खूप छान वाटेल. ग्रँड लॉबी. ग्रँड लॉबी. आज मी इकडे चिकटणारच नाही. हे नेहमीप्रमाणे इकडे, पण यांनी बटणं ठेवायला पाहिजे होती. डिजिटल बघा ही पोट रिकामं ठेवून चाललेली आहे आता जेवण्यासाठी. वसूल करायचे भरलेले पैसे. मग कालपासूनच उपाशी राहायचं होतं. कालपासूनच उपाशी. अँड हिअर वी अगेन बॅक टू अवर फेवरेट प्लेस, राईस बोल. हे लोक बोलत असतील हे 4च जण आहेत जे इकडे फक्त पैसे वसूल करतात. समोर सुद्धा हे असं काहीसं आहे. सो फोटोजेनिक व्ह्यू या लोकांनी बनवलेला आहे. वरती थोड्या अजून प्रीमियम कॅटेगरीज काइंड ऑफ रूम्स आहेत. सो हे असं ओव्हरऑल आहे. जो कालचा टाईमलॅप्स तुम्ही बघितला असेल तो आम्ही ह्याच्या एक पलीकडे एक मिनिट मी तुम्हाला दाखवतो. कालच्या टाईमलॅप्स ज्या शूट झालेल्या आहेत त्या तिकडून झालेल्या आहेत आणि समोर असा ओपन व्ह्यू आहे आणि तिकडे समोरच तो खंडाळाचा एक बोगदावाला जो एक रोड आहे तो जातो आहे. द फेवरेट प्लेस. हे अशा टाईपचं काही सगळं आहे. ते चपाती आहे, हे बटर चिकन आहे, सलाड आहे, पापड आहे. मस्तपैकी बटर चिकन झालेलं आहे. ओ बटर चिकन सगळीकडून बटर होत चाललं आहे. आणि होतं रोटी होती, बटर चिकन होतं, सलाड होतं. चालत जाऊया का? ओके ठीक आहे, चला जरा जिरवूया. जेवण झालं आहे तर. आणि बासुंदी होती, रसमलाई. सो खूप छान होतं हे सुद्धा जेवण. आज फिश नव्हता फक्त. तर आता आम्ही चाललो आहे थोडं चालत. आजूबाजूला जरा काही छान छान बंगलोज आहेत ते जरा आपण बघूया, विजिट करूया. ती कुठे येईल? मस्त फुल आहेत ना. मस्त आहे ना. हे काय आहे इथे? स्विमिंग पूलला गेलो ना. अच्छा, हा तो सेम प्रॉपर्टीचा रोड आहे का? अरे वा. हा, ते कालचा जो प्लेस होता ना आपण आलेलो. काय हे बंगलो ना? हा, विचारूया. सो हा प्रॉपर्टीचाच एक बॅक साईडचा व्ह्यू जो काल आम्ही आलो होतो इकडून. हाच तो रोड आहे छोटासा. तिथूनच हा सेक्शन जातो खाली स्विमिंग पूलला वगैरे. तर मस्त आहे, छान बनवलं आहे. तो नेचर ट्रेल सॉर्ट ऑफ थोडासा होता तो हा वाला एरिया आहे. त्यांचं क्लिनिंग वगैरे चाललेलं आहे, झाडांचं मेंटेनन्स. ॲक्च्युली मेंटेनन्स खूप छान करतात. छोट्या गोष्टी खूप त्या लोकांनी डिटेल, म्हणजे झाडांचं कटिंग वगैरे पण त्या लोकांनी खूप छान
व्यवस्थित पद्धतशीर म्हणजे मेंटेन ठेवलेलं आहे. एफर्ट्स आहेत, त्याचे रिझल्ट्स तुम्ही बघू शकता. आता आमच्या प्रॉपर्टीच्या बाजूलाच एक छोटीशी अशी एक बंगलो सॉर्ट ऑफ प्रॉपर्टी आहे. प्रायव्हेट आहे की नाही माहिती नाही, बट पण खूप छान आहे आणि थोडं युनिक असं त्यांनी स्ट्रक्चर बनवलेलं आहे. व्हाईट आणि ग्रे कॉन्ट्रास्ट टाईप ॲट्रॅक्टिव्ह आहे बघायला आणि लांबूनसुद्धा ते खूप उठून दिसतं. अशा टाईपचं काहीसं तरी आहे. पण ते मला वाटतं असंच काहीतरी आहे, ते पण देत नसतील वाटतं बुकिंगला. मग चल विचार, तो बघ गेट आहे ना. सो बघूया, आम्ही चाललो आहे आतमध्ये विचारायला की डिटेल्स काही प्रायव्हेट बुकिंग वगैरे करायला देतात का असं. सो या प्रॉपर्टीचं नाव आहे 360 साऊथ ना. 360 साऊथ. आणि ऑनलाईनच बुकिंग प्रोसिजर आहे, असं काही ऑफलाईन वगैरे यांचं होत नाही आहे. सो थोडंसं ऑनलाईन प्रोसिजरच आहे. वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्यांचे डिटेल्स वगैरे चेक करू शकता. खंडाळ्याच्या इथे आहे हे 360 साऊथ. सो आम्ही आता चाललो आहे परत आमच्या हॉलिडे होमवरतीच. इथूनच जाऊया का आता? हां चालेल ना. या बॅक्सच्या रोडनेच जाऊया. मग अशी आपण त्या दिवशी काल आपण फिरत होतो तो लास्ट ते कॅमेरावरती यायला. गेट कीपर कुकरी काय तुम्हाला? कुकरी ते नेपाळी गेटकीपर असतात ना. जाऊ शकतो ना. हे त्यांचं क्लिनिंग चाललेलं आहे. काल सुद्धा आम्ही इकडून आलेलो. छोटासा नेचर ट्रेल त्या लोकांनी बनवलेला आहे, मस्त आहे. आणि जास्वंदाची झाडं खूप आहेत तेव्हा तिकडे पण आहेत छोटे छोटे. रेड 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 दिसत आहेत बघ ते. बरं इथे एक रेड दिसतोय, परत खाली एक होता. जास्वंद भरपूर आहे तिथे लावून. हो भरपूर आहेत. जास्वंदाची झाडं ते काल बघितलं नाही डायनिंग तुझ्या टेबल वरती. ऑफिसमध्ये आहे. अरे हो. थोडी मस्त एक्सपिरियन्स आहे पण ना. भारी असेल ना हो हे? पावसात खूपच छान वाटेल. सुंदर असणार. आंबा पडला. ते काहीतरी फळ आहे. हे इथे हॉलिडे होम्स आहेत आणि इथूनच वरती जायला रोड आहे. असे बरेच वेगवेगळे नावं त्या लोकांनी दिलेली आहेत. हो बाबा हो. तुम्ही काढा पाहिजे तर. चाबी देते. काय? आहे व्हिडिओ. हा काढूया ना. असं असं एक सिंपल पत्र्यावर हे घ्यायचं आहे रे असा व्हिडिओ. नंतर एंडिंगला असं पूर्ण सगळं मर्ज करून टाकायचं आहे रील बनवून. ह्याच्यावरती पण येताना असं कळतं ना की एकदम स्लोप वरती येते. हे बघ असं भीती वाटायची पटकन.
फायनली आवर जर्नी कम्स टू अन एंड. आम्ही असा एक मस्त प्लेसमधून निघून आता चाललेलो आहे घरी. ह्याच्याबद्दलचं डिटेल आयटनरी वगैरे आम्ही सगळं तुम्हाला घरी जाऊन सांगू. तर ऑलरेडी लेट झालेला आहे, सो आम्ही आता निघालेलो आहे आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. थँक्स टू शिवाली स्पेशली टू मेक दिस हॅपन. सो नमस्कार, परत स्वागत आहे तुमचं आमच्या व्लॉगमध्ये. घरी आलो आम्ही, पण ट्रेन आय गेस आमची 7ची होती, 6:45. 7:15 आम्ही ठाण्याला उतरलो. ठाण्यावरून घरी येताना खूप बरंच आणि प्रचंड ट्रॅफिक भेटलं, त्यामुळे आम्ही खूप फ्रस्ट्रेट झालो आणि गरमीने तर खूप नकोसं झालेलं. त्यामुळे मग बोललो घरी जाऊनच एक प्रॉपर असा व्हिडिओ बनवूया. सो चांगली होती जर्नी. जो हॉलिडे होम आम्हाला शिवालीच्या ऑफिसतर्फे भेटलेला, इट वॉज अ व्हेरी गुड, पीसफुल ॲक्च्युली. बट द प्रॉब्लेम इज दॅट की आम्ही त्यांना विचारलं हे पर्सनल किंवा प्रायव्हेट बुकिंग्समध्ये भेटू शकतं का, तर अनफॉर्च्युनेटली दे सेड नो, बिकॉज त्यांचं काहीतरी ती ट्रस्टची प्रॉपर्टी आहे. सो म्हणजे मोस्ट ऑफ द केसमध्ये ते फक्त त्यांनाच प्रायव्हेटली बुक करायला देतात. आणि जनरली काही ऑफिस मिटिंग्स वगैरे असतील कोणाच्या, आम्ही गेलेलो तेव्हा एक BPCLची आय गेस एक काहीतरी कॉन्फरन्स होती. सो तशा केसमध्येच ते लोक फक्त बुकिंग देतात. आय नो प्रॉपर्टी कॉर्पोरेट बुकिंग. यस. सो आणि खूप छान होता. म्हणजे प्रत्येकाने मला व्हॉट्सॲपवरती पण सुद्धा माझ्या फ्रेंड्स लोकांनी बऱ्याच लोकांनी विचारलं की बाकी सगळं जाऊ देत, फक्त आम्हाला जागेचं नाव सांग. आणि मी सगळ्यांना तेच बोललो की जागेचं नाव सांगेन पण बुकिंग भेटेल की नाही आय एम नॉट शुअर. इवन ऑफिसमध्ये सुद्धा आज मला बऱ्याच लोकांनी म्हणजे FAQ झाला, फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन होता माझ्यासाठी की प्रॉपर्टी कुठली आहे काय, आणि आम्हाला खूप आवडलेलं आहे. ॲक्च्युली खूप मस्त मेंटेन्ड होतं. डिटेल आयटनरी आम्ही बनवणार होतो, बट वेन वी कन्फ्रंट विथ देम ते बोलले की नाही म्हणून सॉरी. आणि इवन सोशल कोड ऑफ कंडक्टमुळे आम्ही ते नाही सांगू शकत. Exactly. कमेंट करा, आम्ही तुम्हाला DM करू. एक्झॅक्टली. सो जरी ती लोकेशन आम्ही सांगितले तरीसुद्धा ते भेटेल नाही भेटेल आय एम नॉट शुअर. सो ओव्हरऑल छान एक्सपिरियन्स. पर्सनलवर त्याचे डिटेल्स देऊ शकतो. एक्झॅक्टली. सो छान होता. थँक्स टू शिवाली अगेन टू मेक दिस हॅपन. आणि खूप मजा आली. फूड वॉज अल्टिमेट. द हॉस्पिटॅलिटी अँड द मेंटेनन्स अँड द क्लिनलीनेस दे हॅव डन, इट इज अप टू द मार्क. या इट इज अप टू द मार्क. अँड म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स होता. रूमसुद्धा स्पेशियस होती. डिटेल रूम टूर आम्ही बनवलेला नाही आहे ॲज सच, कारण गमराठी टाईम नाही भेटला आणि नंतर बराच पसारा होता. सो बोललो ठीक आहे, लेट्स कीप इट जस्ट बिकॉज आपल्याला तसंही डिटेल आपण डिस्क्लोज नाही करू शकत. इट डझंट मेक एनी सेन्स फॉर अस टू मेक दॅट व्हिडिओ. एनिवेज छान एक्सपिरियन्स होता. आणि हे सगळं बोलून आम्ही हा व्लॉग इथेच एंड करू. आम्ही ट्राय करू वीकमध्ये एक व्लॉग टाकायला. नॉट शुअर बिकॉज आम्ही दोघंही वर्किंग आहोत आणि ट्रॅव्हल्स आणि या सगळ्यामुळे आम्हाला नाही पॉसिबल होत. बट वीकेंड टू वीकेंड वी विल ॲटलिस्ट मेक इट ट्राय टू मेक दिस हॅपन. अँड असंच तुम्ही प्रेम देत राहा आमच्या व्लॉग्सला. प्लीज डू लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. अँड लेट्स सी टू द नेक्स्ट व्लॉग. गुड नाईट.